जय सच्चिदानंद. आपल्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आम्ही आपल्याशी आई वडील आणि मुलांच्या व्यवहाराविषयी बोलणार आहोत. आई वडिलांचा एक नेहमीच प्रश्न असतो की आपल्या मुलांना संपत्ती म्हणून काय देऊन जावं, किती द्यावं. कारण या इस्टेटीमधून जे काही देऊन जातो त्याबद्दल मुलं नेहमीच असंतुष्ट असतात. कुठलाच मुलगा आपल्या आईवडिलांच्या पश्चात असं खुश होऊन म्हणत नाही की ओ हो माझ्या आईवडिलांनी मला खूप काही दिलेलं आहे, भरपूर दिलं आहे, माझ्या योग्यतेपेक्षा जास्त दिलं आहे, खूप दिलं आहे. असं कधी ऐकण्यात येत नाही. खूपदा तर हेच ऐकायला येतं की माझ्या वडिलांनी तर असंच केलं तसंच केलं, मला कमी दिलं, मोठ्याला जास्त दिलं, धाट्याला सगळ्यात जास्त दिलं. असं वाटणी झाल्यावरही मुलं आपापसात वितुष्ट ओढावून घेतात, शत्रुत्व मानतात, वाद वाढतो. निधनानंतर मग नवीनच वैर निर्माण होतं की माझ्या बापाने तर अशी वाटणी केली, चूक केली, खूपच अन्याय केला. अशा सगळ्या गोष्टी या संसारात ऐकायला येतात. त्यासाठी म्हणूनच आईवडिलांनी हे खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे की एक तर आधी आपल्या मुलांना वारसा हक्क म्हणून किती द्यायचं आहे, वाटणी कशी करायची स्टेटीची. कित्येक आईवडील तर असं करतात की आपल्या मरणापूर्वीच सगळं आपल्या मुलांना देऊन टाकतात. खास करून एकुलता एक मुलगा असेल आणि त्याच्याशी नातं चांगलं असेल तर सगळं त्याला देऊन टाकतात. आमच्याकडे एक भाई यायचे, अमेरिकेत होते. त्यांनी आपल्या मुलाला खूप छान शिकवलं, शिक्षण दिलं आणि अमेरिकेला पाठवलं, लग्न करून दिलं आणि ते स्वतः इथे अहमदाबादमध्ये राहत होते. त्यांच्याकडे खूप सारी इस्टेट होती, खूप पैसे होते. त्यांनी काय केलं, आपल्या एकुलत्या एका मुलाकडे जाण्यासाठी आपली सगळी जी काही संपत्ती होती ती सगळी विकली. सगळी प्रॉपर्टी, बंगला, फॅक्टरी आणि कॅश जे होतं इतकंच काय, पण आपल्या बायकोचे दागिने जे काही होतं ते सगळं विकलं. तरीही मुलाने मागणी केली की मला माझ्या नोकरीशिवाय मोटेलचा बिझनेस करायचा, तर तुम्ही मला आणखी पैसे पाठवा, ते मी बिझनेसमध्ये घालीन आणि मला खूप पैसे मिळतील. मग तर आईवडिलांनी विचार केला सगळं काही मुलालाच द्यायचं आहे ना, नंतर तरी द्यायचंच आहे, त्यापेक्षा आधीच देऊया, त्याला उपयोगी पडतील धंद्यासाठी. मग त्यांनी आपली सगळी संपत्ती कॅश करून सगळे पैसे अमेरिकन डॉलरमध्ये रूपांतरित करून पाठवून दिले आणि ते सुद्धा आपल्या मुलाकडे तिकडे निघून गेले. पण तिथे त्याचा परिणाम असा आला की त्या मुलाने ते सगळे पैसे आपल्या धंद्यात घातले, ते बुडाले. जे काही वडिलांकडून घेतले होते ते सगळे त्याचे वाया गेले. वरून बँकेचं कर्ज होऊन बसलं खूप सारं. आता कर्ज खूप झालं त्याला. पुढे इतकं होऊ नये, आई वडिलांना आपल्यासोबत ठेवून घेणं हे सुनेला आणि मुलाला जड झालं. त्यामुळे इतके क्लेश, भांडणं व्हायला लागली सासू सुनेची आणि मुलगा वडिलांची की त्यामुळे ही दोघं अगदी थकली आणि मुलाचं घर सोडून बाहेर पडली. कुठल्या तरी मोटेलमध्ये मॅनेजरच्या पोस्टची नोकरी त्यांनी घेतली, नोकरी चालू केली आणि त्यांच्या बायकोनं मेडचं काम सुरू केलं, मोटेलच्या रूम साफसूफ करणं वगैरे. इतक्या मोठ्या दिमाखात आरामात जे आयुष्य घालवत होते आपल्या भारतामध्ये, त्याऐवजी त्या दोघांना मजुरी करावी लागली दोघांना. बघा, ते इतके रडायचे, म्हणायचे की अरे किती मोठी चूक केली, आम्ही आमची सगळी इस्टेट विकून सगळं काही आमच्या मुलाला देऊन टाकलं आणि आज आम्हाला हे असे दिवस बघावे लागत आहेत.
जर आम्ही भारत सोडून अमेरिकेत गेलो नसतो, स्वतःचे पैसे आमच्याकडेच ठेवले असते, तर मुलगा आरामात नोकरी तर करतच होता आणि संसार चांगला चालला होता त्याचा, सूनही नोकरी करू शकली असती. पण आई वडिलांना आपल्या मुलाचा इतका मोह असतो की त्यामुळे त्यांना असा मार खावा लागतो. आणि सिद्धांत हेच सांगतो की जितका तुम्ही एखाद्याबद्दल मोह बाळगाल तितकंच त्याच्यामुळे तुमचं नुकसान होईल, नक्कीच दुःख वाट्याला येईल, असा नियमच आहे निसर्गाचा. आणि त्याचा परिणाम असा झालाय की टेन्शन येऊन त्याचे वडील निधन पावले, त्याची आई बिचारी एकटी पडली आणि सुनेने आणि मुलाने तिचीही काळजी घेतली नाही आणि मग बिचाऱ्या त्या नोकरी करत होत्या आणि आपली गुजराण करत होत्या. इतके वाईट दिवस आले होते. तर इतकी वेळ येईल इतकं देऊ नका मुलाला. जोवर आपण स्वतः जिवंत आहोत, आपली मालमत्ता आपल्या सगळ्या आयुष्यभर आपल्याकडे स्वतःकडेच ठेवायची नेहमी. आता आपल्याकडे सगळं काही असेल आणि मुलांना देऊन टाकायचं आणि मग आपल्याला गरज पडते तेव्हा मुलांसमोर हात पसरायचे, कोणी सांगितलंय सांगा मला? असा उलटा धंदा कशाला करायचा? आपल्याकडे ठेवा. जे काही द्यायचंय ते मेल्यानंतर द्या, आधी नका देऊ. नाही तर मग मुलं आपली कामधंदा सोडून असंच काहीतरी उलटसुलट करत फिरतील. तर अशा चुका नाही करायच्या. हां, मुलांना शिकवणं, शिक्षण देणं हे सगळं आपलं कर्तव्य आहे. त्यांचं लग्न करून द्या, तेही आईवडिलांचं कर्तव्य आहे. तो जर शिकला सवरलेला आहे तर त्याला नोकरी लावून द्या, ते सुद्धा जास्तच आहे. आणि नोकरी नाही करू शकला तर त्याला सांगायचं की लहान मोठं काही काम कर, छोटा मोठा धंदा कर, हळूहळू तू तुझा धंदा वाढवत ने. आणि काही पैसे थोडेफार द्यावे लागले मुलाला धंद्यात गुंतवण्यासाठी तर असं द्या, मुलाला असे द्या की बघ हे पैसे मी तुला देतोय, पण हे पैसे माझे नाही आहेत, हे मी कुणाकडून तरी व्याजाने आणून तुला देतोय आणि याचं प्रत्येक महिन्याला तुला व्याज द्यावं लागेल. मग मुलाच्या डोक्यात एक व्यवधान असेल आणि तो कमवेल, मेहनत करेल आणि पैसे वडिलांना देईल. नाहीतर बापाचे पैसे आहेत, मजा करा, काही डोक्यावर टेन्शन नाही, धंदा झाला तर ठीक, नाही झाला तरी ठीक, आपल्या डोक्यावर कुठे काय होच आहे, आपले बापाचे पैसे आपल्या हक्काचेच आहेत असं म्हणून मुलं जुगारी बनतात, दारुडे बनतात आणि बेफिकीर होतात, धंदाबिंदा काही करत नाहीत आणि वरून वाईट मार्गाला लागतात. तर अशी अवस्था येऊ द्यायची नाही आहे आणि आईवडिलांनी हे खूप समजून घ्यायची गरज आहे. मुलांना काय किती दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे. एक आईवडील आमच्याकडे आले होते आणि त्यांना एक मुलगा होता, एकुलता एक होता. मुलाचं लग्नही करून दिलं होतं ते सगळं मुलाला देण्याची त्यांची तयारी होती. मुलगा जरा त्याचा IQ थोडासा कमी होता, त्याला काही सुधारायचं नाही. मोठ्या मुश्किलीने त्याला धंदा काढून दिला होता तर त्याने बापाचे पैसे धंद्यात बुडवले सगळे. मग नोकरी लावून दिली तर नोकरीसुद्धा मोठ्या मुश्किलीने करायचा, मेहनत करायचा, हातपाय चालायचे पण डोकं जास्त चालायचं नाही त्याचं. तर आईवडील चांगले सुखी होते आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा होता, पण मुलाला धंद्यासाठी त्यांनी पैसे दिले आणि खूप नुकसान झालं त्यांचं. इतकंच काय, मुलाचं लग्न झालं, त्याला त्याच्या बायकोबरोबरही निभावून नेता आलं नाही. त्यामुळे बायको त्याला सोडून निघून गेली. त्याचं डोकंच चालायचं नाही, त्याच्याबरोबर कसं आयुष्य काढायचं. आणि त्याची बायको अत्यंत चाणाक्ष, हुशार. तर सगळीकडून हा मुलगा नुकसानीतच होता. तर मग आई वडील आता काय करणार. आता मात्र आयुष्य काही व्यवस्थित चालत नव्हतं. घरात खायला प्यायला होतं, गाडीसुद्धा होती, पण मौज मजा वगैरे करण्यासाठी काही पैसे नव्हते. छान खाऊन पिऊन आरामात राहू शकू एवढं होतं, पण त्यांना वाटलं की अरे माझ्या मुलाला आणखी छान भरपूर पैसे मिळावेत. कमावण्याची तर त्याच्या ताकद नाही आहे, पण आपण आता कमावून त्याच्यासाठी खूप सारे पैसे साठवून ठेवू.
मग कदाचित त्याला एखादी चांगली मुलगी मिळेल, मग त्याचं दुसरं लग्न लावून देऊ. अरे ज्याला पहिली सांभाळता येत नाही तो दुसरी कशी सांभाळेल. पण आई वडिलांना आपल्या मुलाप्रती इतका मोह असतो. मोहमयी बनून त्यांनी हे ठरवलं की चला अमेरिकेला जाऊया आणि तिकडे जाऊन काहीतरी कामधंदा करू आणि पैसे कमावून घेऊन येऊ. तर दोघं आई वडील अमेरिकेला निघून गेले. इकडे मुलगा एकटाच राहिला, नोकरी करत होता. आई वडील खूप कष्ट करत होते. आई मेडचं काम करते मोटेलमध्ये, वडील कुठेतरी क्लार्कचं काम करतायत आणि पैसे साठवत आहेत आणि मुलाला पाठवत जात आहेत. आता मुलगा अगदीच साधा पैसा तर येतो, पण तो कसा मॅनेज करायचा त्याला कळत नाही. आता बघा, आई वडील या वयात मुलाच्या मोहापायी किती मेहनत करतायत. उतार वयात भक्ती करणं, सत्संग करणं, काहीतरी आत्म्याची प्रगती करणं, त्यासाठी वेळ काढणं, हे सगळं सोडून आपल्या मुलाच्या मोहापायी हे सगळं बाजूला सारलंय. आणि हाय रे पैसे, कसे पैसे मिळतील, या म्हातारपणात याचाच विचार करायची वेळ आली, असं करण्याची वेळ आली. तसा मोह करण्याची, आपल्या मुलांप्रती एवढा मोह बाळगण्याची काही गरज नाही. खाऊन पिऊन आराम करा, जेवढी मेहनत असेल तेवढीच करा, बाकीची त्याची जबाबदारी असेल त्याची जबाबदारी. आपण कुठवर आपलं आयुष्य सगळं त्याच्यासाठी घालवणार, कुठवर हे करणार सांगा बरं मला. तर इतक्या मोहाची गरज नाही. कर्तव्यापुरता मोह बाळगा, पुढचं त्याच्यावर सोपवा. त्यामुळे तो त्याची प्रगती करू शकेल. नाही तर तो उगाचच निश्चिंत राहील की चला आईवडील तर पैसे देत आहेत, आपल्याला काय गरज आहे, आपण मजा करू. त्यामुळे आणखीन बिघडेल मग तो. असंच दादाजींनी एकदा एका वडिलांना खूप छान समज दिली होती की बाबा, मुलांना इस्टेट कशी द्यायची आणि त्याला धंद्यासाठी कसे किती पैसे द्यायचे. बाबा पैसे द्या आपल्या मुलाला, पण असं नका सांगू की हे पैसे माझे आहेत, व्याजाने घेऊन देतोय तुला, असं समजावून प्रत्येक महिन्याला त्याच्याकडून त्या पैशाचं व्याज घ्यायचं. त्यामुळे त्याच्यात छान काम करण्याचा उत्साह राहील. डोक्यावर टेन्शन असेल की मी किती जास्त मेहनत करू, कसे मी जास्त कमावू पैसे, हे त्याच्या डोक्यात रात्रंदिवस असेल. नाही तर मजा करेल, आणखी पैसे उडवेल. पैशांचं मूल्य आपणच मुलांना शिकवायला हवं. आणि मुलांना द्यायचे कसे आणि किती द्यायचे. संपत्ती म्हणून आपल्याला आईवडिलांकडून जे मिळालेलं आहे तेवढंच आपल्याकडून मुलांना घेण्याचा अधिकार आहे आणि आपण तेवढंच द्यायचं आहे. आता पैशांचं मूल्य, रुपयाचं मूल्य प्रत्येक वर्षी कमी होत चाललेलं आहे. इतर किमती, भाव सगळं मात्र वाढत चाललं आहे. तर सगळं काही असं रुपयांच्या हिशोबानं नाही बघायचं. समजा बंगला दिला तर बंगला द्या. आपल्याला आईवडिलांकडून जर जमीन मिळाली तर त्यांना तेवढीच जमीन द्या. तसं चांगलं खायला प्यायला चांगल्या प्रकारे आपल्या आईवडिलांनी दिलेलं आहे, तर तसं ते आपल्या मुलांनाही द्या. आणि जसं आपण आपल्या पायावर उभं राहून आपल्या धंद्यात प्रगती केली, त्याच प्रकारे मुलालाही सांगा की तू सुद्धा अशाच प्रकारे स्वतःच्या मेहनतीनं, स्वतःच्या हिमतीनं पुढं जा. एवढंच द्यायचं मुलांना वारसा हक्काने. अरे एक वडील तर इतके आपल्या मुलासाठी वेडे झाले, म्हणजे बघा, भरपूर म्हणजे करोडो रुपये त्यांच्याकडे होते. तर त्यांनी विल केलं आणि आम्हाला सांगितलं त्यात सगळ्यात जास्त पैसे त्यांनी आपल्या मुलीला आणि मुलाला दिले. स्वतःकडे कमी ठेवले. इतकंच नाही तर देवाधर्मासाठी मात्र फार थोडे ठेवले होते. आमच्याकडे इथे मेजॉरिटीमध्ये जेवढे लोक असं विल बनवतात आणि सांगतात आम्हाला पर्सनली, त्यावेळी आम्ही बघतो त्यात सगळे पैसे ते मुलांनाच देऊन टाकतात. स्वतःसाठी इतके कमी ठेवतात, पण तरीही 90% मेल्यानंतर, 90 आपण कमी म्हणून 95% मेल्यावर आपल्या मुलांनाच देऊन टाकतात. धर्मासाठी, चांगल्या शुभकार्यासाठी, सत्कार्यांसाठी आपण खरं तर आपले पैसे द्यायला हवेत.
पुण्य बांधायला हवं आणि पुढच्या जन्मी पुण्याचं फळ प्राप्त करायला हवं. या जन्मात इतके करोडो रुपये आले तर ते कसे आले? मागच्या जन्मात खूप काहीतरी पुण्य कमावलं असेल म्हणून आज मिळालंय ते. तसंच पुढच्या जन्मासाठी आत्तापासूनच काहीतरी करा आणि समाजासाठी आपलं काहीतरी कर्तव्य आहे. इन्कम टॅक्स वाचवून, सेल्स टॅक्स कट करून जे काही पैसे आपण एकत्र करतो ते ॲटलिस्ट समाजासाठी खर्च करा थोडेफार. गव्हर्नमेंटला नका देऊ, पण समाजाला. गव्हर्नमेंट समाजच आहे. समाज सेवेत वापरा, चांगल्या कामी धर्मासाठी वापरा, सत्कार्यासाठी वापरा, शाळा हॉस्पिटल्ससाठी, कुठेही तुम्हाला जिथे आवडेल तिथे. पण लक्षात ठेवा की दान कुठे द्यायचं तर ज्याचा योग्य ठिकाणी वापर होईल. मिसयूज, दुरुपयोग होता कामा नये. म्हणून त्या गोष्टी छान तपासून बघायला हव्यात की आपले पैसे जिथे आपण देतोय त्याचा उपयोग चांगला होतोय की नाही. कारण अशा खूप सगळ्या देशांमध्ये त्याचा खूप दुरुपयोगच केला जातो. मधलेच लोक खातात आणि ज्यांना आपण देऊ इच्छितो त्यांच्यापर्यंत ते पोहोचतच नाही. तर हे सगळं लक्षात घेऊन नीट तपास करून मग ते नीट योग्य मार्गी पैसे द्यायला हवेत. चॅरिटेबल ट्रस्ट किंवा चांगली एखादी ट्रस्ट असावी, ऑनेस्ट ट्रस्टी. तर आईवडिलांनी अतिशय सावध असायला हवं आपल्या मालमत्तेबाबत. आधीच आपली इस्टेट कुणासमोरही जाहीरपणे सांगू नका, डिक्लेअर करू नका की काय आहे, किती आहे. म्हणजे अर्धी इस्टेट तर जवळ ठेवाच. आपल्या अंतिम समयापर्यंत पैशाची गरज असते आणि आपल्याकडे पैसे असतील तर मुलं मुली सुना आपली सेवा करतील, म्हातारपणी आपली काळजी घेतील. नाही तर मग खरंच त्रासच होईल. मग इथे खूपच गर्भ श्रीमंत करोडपती एक जण आहेत. फारच मोठ्या घराण्यातले आहेत, फार प्रतिष्ठित नाव आहे आणि वडिलांनी सगळी इस्टेट मुलांच्या नावावर केली आहे. बंगला आईच्या नावावर आहे. वडिलांच्या निधनानंतर सगळी मालमत्ता मुलांच्या हाती आली. मुलांची खूप भांडणं झाली, अगदी एकमेकांचे तोंडही बघत नव्हते. आणि मुलगी परदेशात असते, ती तिकडे चांगलं कमवते, नवराही खूप चांगला आहे, कमावतोय. आता आईवर अशी वेळ आली आहे की कुणी मुलगा त्यांना ठेवून घ्यायला तयार नाही आहे. 2 करोडचा बंगला आहे, पण त्या बंगल्यात मुलगा आणि सून राहतात. तर ते त्यांनाच म्हणतात की आम्ही इथे राहतो म्हणजे हे आमचंच घर आहे, तुम्हाला राहायचं असेल तर राहा, नसेल राहायचं तर नका राहू. आणि त्यांना इतक्या वाईट अवस्थेत ठेवलं आहे की बिचाऱ्यांना सहनही होत नाही, इतकं टॉर्चरिंग आहे. तर बिचाऱ्या इकडे तिकडे भटकतात. 15 दिवस या आश्रमात राहतात, 15 दिवस त्या आश्रमात राहतात. पण कुठलाच मुलगा त्यांची जबाबदारी घ्यायला तयार नाही. सगळे पैसे मुलांकडे गेले आणि आता म्हातारपणी रडायची वेळ आली आहे. 80 वर्षांच्या व्हायला आल्या, कोण ठेवून घेणार आहे? मुलीला बिचारीला आईची खूप खूप काळजी वाटे, पण तिकडे परदेशात कसं काय आईला घेऊन जायचं, कसं नेणार? तर अशी अवस्था होते आई वडिलांची. वृद्धापकाळात जर डोळसपणे मृत्यूपत्र केलं नाही, मृत्यूपत्र व्यवस्थित करायला हवं, ते जर बरोबर केलं नाही तर मागे राहणाऱ्यांना खूप त्रास होतो. आणि त्यातून आपल्या भारतात खूप म्हणजे मेजॉरिटी 95% लोक असे असतात की ज्यांच्याकडे इस्टेटच नसते. मग मृत्यूपत्र काय करणार? ते निवांत असतात. आणि ज्यांच्याकडे 5% त्यांच्याकडे खूप मालमत्ता आहे, त्यांच्याकडे खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. पण ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो हेच समजून घ्यायचं की कशा पद्धतीनं मुलांना पैसे मालमत्ता देऊन जायचं. एका मुलाचा तर इतका प्रॉब्लेम झाला होता, त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता, तो त्याला वडील नव्हते. मग मुलगा थोडा मोठा झाला, तो 25-26 वर्षांचा झाला. त्याचं लग्न करून दिलं आणि त्याने सांगून टाकलं की मी तर बिझनेसच करणार, लहान मोठं काम नोकरी तर करणारच नाही मी. इतका आटाला पेटला की नोकरी तर नाहीच करणार.
तर मग आईने सांगितलं लहानचा धंदा सुरू कर. तर म्हणाला लहान तर मी करणारच नाही, मोठाच करणार. तर मग तो हट्टालाच पेटला. तर आईने शक्य होते तेवढे पैसे मुलाच्या धंद्यात ओतले, पण मुलाला तर बिझनेसमध्ये काही फायदा नाही झाला. इतकंच काय तर सगळे पैसे वाया गेले. लाखो रुपयांचं कर्ज झालं. आईने आपल्या क्रेडिटवर इकडून तिकडून उधारीवर पैसे एकत्र करून मुलाला बिझनेससाठी दिले आणि सगळे पैसे बुडाले त्याचे. आणि एवढी वेळ आली, कर्जबाजारी झाला. आणि बघा, आई तर इतकी चांगली होती, कोणाचंही कर्ज डोक्यावर ठेवणं तिला अजिबात आवडत नव्हतं. तर तिने आपला जो बंगला जो तिला तिच्या वडिलांकडून मिळाला होता, तो बंगला तिने विकून टाकला आणि जे काही मिळालं त्यातून मुलाचं कर्ज फेडलं आणि बिचारी ती बेघर झाली. बघा, इकडे तिकडे काहीतरी करत राहायला लागली. तिला वाटलं की एखादं छोटंसं 1-2 खोल्यांचं घर घ्यावं आणि तिथे राहावं, मुलाला तरी नीट सुख लाभेल. पण मुलाला तर सुख नव्हतं. तिची सून इतकी गरम डोक्याची होती की ती ना मुलाला शांतपणे जगू देत होती, ना आईला ना सासूला. त्याचा परिणाम असा झाला की इतकं करूनही ती सून नवऱ्याला घेऊन दुसऱ्या गावी निघून गेली आणि म्हणाली की आता नोकरी कर आणि मला पोस, पण तुझ्या आईबरोबर म्हणजे माझ्या सासूबरोबर मी नाही राहणार. इतकं करूनही आज ती एकटी रडत असते बिचारी आणि डिप्रेशनमध्ये येते की काय करू, कशा प्रकारे. ज्याच्यासाठी मी हे सगळं केलं तो मुलगा आज मला पाणी द्यायला तयार नाही आहे आणि माझी काळजी घेण्यासाठी त्याच्याकडे वेळच नाही आहे. सगळा वेळ फक्त बायकोसाठी आहे. तरी आई आहे, तिचा मोह काही कमी होत नाही. म्हणजे जितका मोह आहे तिथवर नुकसानच होतच राहणार. तर मोहाबाबत सगळ्यांनी खूप जागृत झालं पाहिजे. असा मोह त्यांना कधीच सुखात नाही ठेवू शकत. तुम्हाला दुःख तर देईलच, पण त्यांनाही दुःखी करेल. कारण जितका तुम्ही मुलांप्रती मोह बाळगाल तितकं मुलांनाही एक अशी भावना त्यांच्यात निर्माण होते की आपण किती उलटं वागलो तरी आपल्या आईवडिलांना आपल्याबद्दल इतकं प्रेम आहे, इतका मोह आहे की आपण काही केलं तरी ते आपल्या विरोधात जाणारच नाहीत आणि आपण आपल्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्यावर त्यांचा मोह आहे, तर ते आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत. आणि त्याचा परिणाम असा होतो की मुलं बिघडतात आणि आई वडील मुलांकडून आपल्या म्हातारपणासाठी ज्या प्रेमाची आणि त्यांच्या सेवेची इच्छा बाळगून असतात त्यातलं काहीच त्यांना मिळत नाही. वरून त्यांना तिरस्कार मिळतो आपल्याच मुलांकडून, आपल्याच सुनांकडून आणि खाण्यापिण्याचे सुद्धा खूप हाल होतात, वाईट पद्धतीनं हाल होतात आणि राहण्यासाठी सुद्धा घर उरत नाही, सगळं आपल्या मुलांना देऊन टाकतात. आणि बरोबर राहत असले तरी इतकी भांडण तंटे होतात. सून कायमच सासूवर चिडचिड करते, शेवटी रडत कुढत तिला कसं तरी मरावं लागतं. असं खूप ठिकाणी दिसतं. आणि म्हणून अशा चुका करू नका. आपलं असेल ते आपल्याकडे सांभाळून ठेवा. अशा पद्धतीनं ठेवा की मरेपर्यंत आपल्याला कुणासमोर हात पसरायला लागू नये, जोळी पसरायला लागू नये, दारोदार भटकावं लागू नये. आपले पैसे सांभाळा, जेवढं जमेल तेवढं मुलांना द्या, पण आपलं सर्वस्व त्यांना कधीच द्यायचं नाही, नाहीतर इतका वाईट परिणाम होतो. आणि म्हणून प्रत्येक आईवडिलांनी त्या परिणामाची कल्पना ठेवून त्यानंतर आपल्या मालमत्तेची वाटणी करायची किंवा आपल्या मुलांना जे द्यायचं असेल ते द्यायचं. जय सच्चिदानंद.